नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या हॅपी लाईफ या चॅनेलमध्ये। आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा चुकीचा नसतो, फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची आपली जिद्द असायला हवी आणि हे कायम लक्षात ठेवा। आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्त्व देऊ नका ज्या व्यक्तीवर तुमच्या रागवण्याचा आणि रुसण्याचा काही फरक पडत नाही। आयुष्यात खूप खुश राहायचं असेल ना तर लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, बघा टेन्शन तुमचं कमी होईल। आयुष्यात ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा हसायला शिकवलं त्यांना कधीही दुःख देऊ नका। आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात। सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच सुटतात। आयुष्य घेत असलेली परीक्षा म्हणजे आयुष्याने दिलेला अनुभव व एक प्रकारे दिलेली दीक्षाच असते। जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय। शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही, पण जर त्याचे पुरत रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात। जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीच नेऊ शकत नाही यावर माझा विश्वास नाही। आयुष्यभर ठसठसत असलेली पण न सांगता येणारी असंख्य दुःख तो आपल्या बरोबरच नेतो। घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो, म्हणून शिवतंत्र सांगते जोडतानाही आले तर जोडू नका, पण आपल्या लोकांना कधीही तोडू नका। जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली। आयुष्यातील सर्वात कठीण क्षण तो असतो जेव्हा आपलंच माणूस आपलं मन दुखावून विचारते काय झालं, आणि तुम्हालाही हसा तसं सांगावे लागते की काही नाही, डोळ्यात काहीतरी गेले आहे। जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीही नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडत त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुम्हाला नाही होणार, म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका। मिळालं सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसवायचं। झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं। आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं। मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं। दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं। काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोरच आपले असतात। जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरे रिलेटिव्ह। जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणीही शिकवू शकत नाही। माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही, पण कधी कधी परिस्थिती त्याला चुकीचे वागायला भाग पाडते। माणसाच्या खांद्यावरती कितीही जबाबदारी आली तरी त्याच्या मनातील बालिशपणा हा तसाच असतो। फरक फक्त इतका आहे की तो जबाबदारीच्या मागे नाहीसा होतो। लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री नाही शिकवू शकत। रात्रभर गाढ झोप लागणे याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं। दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण। हे संपलं की माणूस संपला। कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं। मोठं मोठं लिहिता आलं नाही तरी चालेल, पण साधं साधं जगता यायलाच हवं। जिथे स्वतःहून सांगावं लागेल की मी दुःखी आहे तिथे कधीही दुःख व्यक्त करू नका। मीपणा आला की कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही। पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात। आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अनमोल आहे, भरभरून जगा। न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही। माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळं फुलं फक्त त्या ऋतूप्रमाणेच येतात। म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे, प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे। समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं, नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो। सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या, लोक जसे बाहेरून दिसतात तसे आतून असतीलच असं नाही। सोडून गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत विथ यू म्हणा। आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं। माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजून जा आपली गरज संपली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.